तो सोरला तरी मरल आता. जावा दे हातान चिकट आहे. बाबा साईज बघा मित्रांनो. तोंड दाखवा, तोंड मेन. बाबा बाबा यो किती अंदाज? 8 किलो. वा 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 7-8 किलो. खतरनाक खतरनाक साईज. आणि आता त्यांचा माल बघा एकदा. माल फक्त त्यांच्या 4 जालांचा माल आहे. मी स्वतः 80 किलोचा आहे. कोणी जाले उचला नाही बघा. आवरा भाव आहे त्याला. दुसरा कापून उचलं नाही बघा. शक्तीने ठेवरा वाकरी नको डू. दाखवा वरती वरती दाखवा. 7 किलो 200 खाली दाखवा. खाली टेकलाय नाही बघा. 7 किलो 200 ग्रामचा शिवरा. साईज बघा मित्रांनो. खतरनाक साईज. बेकार. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, आजची मासेमारी आहे ना थोडी आगली वेगळी. बहुतेकदा आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी अशा प्रकारची मासेमारी कधी बघितली पण नसेल. आम्ही 2-3 वर्ष झाली बघतो. यांचेच मुले आणि कोण आलं ना फिशिंगसाठी ते तुम्हाला दाखवते. कुठं नाहीत सर्व माहिती देत आहे. पण ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून अशाच माशांचा अपडेट तुम्हाला फिशिंगच्या रिलेटेड भेटत राहील. आजची मासेमारी धमाकेदार असणार आहे आणि सगळ्या साईजचं आपल्याला शिवरा बघायला भेटणार आहेत. दुसरी पण काही मच्छी असं नाही तुम्हाला दाखवू. पण आधी तुम्हाला इंट्रोड्यूस करता. हा तला आहे आमच्या गावातला मनूदादा यांचा आणि हा त्यांचा बाबा. बाबा हातकर बाबा बसल्या बघा. यांचा तला आहे आणि सगळ्यांचीच घेऊ ना. त्यांना नाही थंडी, त्यांना सवय लागते. टेक्निक बघा कशी आहे. टूप आहे फुल टाईट हवा भरली आणि बसताना बघा कसं. आपण बसलो तर टूप होईल पलटी, पण ते बघा कसं प्रॉपर बसलं. आणि त्यांचं जाल बघा कसं येईल. बाबा आहे, बाबांचा तला आहे. आणि असे बघा जाल सांगते काय. बघा कसं जाल आहे ते एकदम रचून ठेवलं प्रॉपर. बघा एका माणसाचे इथे 4 जाल आणि प्रत्येक जालाची साईज वेगवेगळी आहे ना. वेगवेगळी साईज. किती बोटीपासून येते? 6 बोटी. 4 पासून 6 बोटीपर्यंत बघा कशी. आणि एकदा आपण यांची माहिती काका एकदा तुमचं नाव सांगा. धनंजय पाटील. धनंजय पाटील. गाव सोमटणे. सोमटण्याशी आले. आपली ओळख आहे 2-3 वर्षापासून. पण आता बघा सुनील काका पण यांच्या सोबत आहे. ते कोण वरती? चंद्रकांत मुंडे. बघा आता हे चाललं जाल घेऊन. हा आपला मोटार असताना त्याचे टूप त्याच्यावर हवा भरले आणि दोघांचे इथं 4-4 जाल आहेत ना. 4-4 जाल आहेत आणि ते जाल बघा आपण बोलतो भुशे, पण तुम्ही काय बोलता का काय ना जालेच ना. पण यांची पद्धत बघा कशी वेगळी आहे. आपण बुचा लावतो थर्माकोलची, पण यांची बघा काठी कसली तरी आहे. बांबूची काठी का कसली एवढीच साईज आहे. आणि ते त्यांचं फ्लोटर बनवलं आहे. पण त्यांची टेक्निक बघा कशी आहे. आता त्यांचा एक माणूस चालला आहे त्या साईडला आणि एक माणूस आता झाली या साईडला. आता त्यांची पद्धत बघा फक्त जाल टाकायची. पूर्ण तला घेरतीन. आणि हा किती खोल जाईल जाल? 20 फुटापर्यंत. 20 फूट खालती जाऊ शकते. म्हणजे ये तळ तेवढं खोल हाईत पण आणि मच्छी पण तेवढीच आहे. आणि त्यांची आता जाल टाकायची पद्धत टेक्निक बघा कशी आहे. बघा इथून त्यांनी केली सुरुवात सिस्टमॅटिकली पूर्ण. जसा जसा मासा लागतील ना तसं आपण दाखवू तुम्हाला. व्हिडिओमध्ये मजा येणार आहे मित्र. तल्याचं मालक बघू शकता बाबा इथं बसलाय. प्रेक्षक पण आहे हो आम्ही सगळं. आणि आता हे दोघं जण ट्राय करताना बघूया.
तिकडनं पण त्याही सुरुवात आता करतील त्या कोपऱ्यात जाऊन. तुम्हाला दाखवू बघा. भरपूर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. बनवून राहा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. हा बघा मित्रांनो, असा जाल तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही. बघा या कांड्या दिसत असतील ना छोट्या छोट्या, हा पूर्ण साईडने टाकून घेतले आहे बघा. हे बघा इथपर्यंत पोचलं. हे बघ इथपर्यंत पोचलं आणि ते काका त्या साईडला बघा. हे बघा मित्रांनो, इथून जाल टाकत गेलता पहिला झाला आणि आता जवळ आलं परत कंप्लीट करत. आणि ते वाजला बघा कसा साप पानशिड्डाच आहे बहुतेक, तो माजेरा काहीतरी असेल बघा. पवत चाललाय पाण्याविषयी, किती दिसते तुम्हाला माहिती नाही पण बघा. हा बघा अशा प्रकारे पवत चाललाय. आणि काका आलं जाल टाकत बघा. म्हणजे त्यांनी आयडिया अशी लावली का पहिला साईडला कॉर्नर कंप्लीट करून घेतला, म्हणजे मासा गवतान झाडान पालाला नको. आता जेव्हा मधीतला जाल टाकायला सुरुवात करते ना, तेव्हा माशांची धांदल होईल पाटापाट पालाची आणि मग लागतील जाल. आणि मग तेव्हा तुम्हाला दाखवू. पण टेक्निक बघा, कोणी तुम्ही टेक्निक ही बघितलीत ना पहिले कमेंट करून नक्की सांगा. आमची इथं तर अशी पद्धत नाही, ही आणाची टेक्निक माहिती आहे. कारण का हे स्वतः जाल सगळा स्वतःच बनवतात. तो एक जाल टाकून झाला, आता दुसरा. तिसरा जाल टाकायला घेतला. पूर्ण भुशा टाकून झालं बघा. यांची होडी खाली झाली आहे, त्यांचा शेवटचा राहिला आहे तो टाकून घेता. आणि बघा या छोट्या छोट्या काठ्या दिसताना तर सगळं जाल आहेत भुशे, सगळं टाकून झालं तालाभर. आता ते चेक करतील कुठं लागलं आहे कुठं नाही. बघू लागला तर आपण दाखवू. बघा सगळा सेट जाल टाकून आणि टूप माणसं आपली आली वरती. थोडा नाश्ता चालू आहे आणि बघा मच्छी उमलते बघा. हे बघा लागला. हा यो बा बुच्चा नेली बा आठ डायरेक्ट. बारक्या कांड्या आहेत त्या, भरपूर मच्छी लागले. ते कोपऱ्यान पण एक मोठा शिवरा लागलाय तिथं वरती आलेला जाल घेऊन थोडा. आता जेव्हा काढायला घेते ना तेव्हा तुम्हाला दाखवू कशी आहे ती मच्छी. असा कोणाला समजून येत नसेल का जाल आहेत ते, पण आता मच्छी बघा बघता एक मोठा भाव गुंतून राहते कसं जालाला. जाल सगळं टाकून झाल्यानंतर झाला आराम, ब्रेक घेतलेला थोडा 1 तासाचा. आणि आता जस्ट उतरला बघा तुमच्या समोर. इथून पहिलाच काहीतरी लागलाय बघा. इथं काहीतरी लागलेलं. ती वरस आहे, इथं वरच आहे, तिथं शिवरा बिरा. ती बघा पहिलीच वरस लागले बघा. पण भरपूर मच्छी लागलंय, समजून येत नाही मित्रांनो. शिवरं लय मोठं आहे, तिकडं पण लागलेला. आता तुम्हाला दाखवतो बरं टायमान. पुन्हा पहिली कॅच बघा, कॅच ऑफ द डे. वरस तारपून आता टाकते नाक्यामध्ये बघा. आता संपूर्ण जाल चेक करत जातील कुठं काय लागलंय ना, त्यांना बरोबर अंदाज आहे. तर काहीतरी लागलाय बघा. निघून गेला का काय? हाय हाय शिवरा पिल्ला डायरेक्ट बघा. पहिला शिवरा हातचा दातान डायरेक्ट गुतला जाल बघा. कशी टेक्निक आहे मित्रांनो. एक तर लाईक बनतय बघा. तो चांगलाच आहे. महिष शिवरा यो लय मोठा आहे. गुतलाय ना का पालालाय? गुतलाय बहुतेक. बाबा बुरबुऱ्या बघा मित्रांनो. बाबा बाबा तो बघ जसा का ऑक्सिजनची पाईप टाकून ठेवल्या आतमध्ये. चिखल वरती आणला त्याने. लय मोठी साईज आहे बघा. खतरनाक रा. फक्त गुतला पाहिजे मित्रांनो. बघा तो पहिला चिवरा काढताना
बघा काढला बहुतेक. तो सोरला तरी मरल आता. जावा दे हातान चिकट आहे. वाचला त्याने समोर घे आकी. पुढे घेऊया की. नाही तसा नाही मागच पाहिजे. साईज आहे हा शिवऱ्याची मस्त. दुसरा शिवरा. हे बघा मित्रांनो पहिलंच 2 पीस काढलं चांगलं शिवर. ती काळी पिशवी होती बघा तिथं घ्या. तीच घेतली बघा. राहू दे ते मच्छीला काय होते. घ्या जरा व्हिडिओ करा. चालूच आहे असा धरा फक्त. 1 मिनिट अरे आम्ही काढतो. शिवऱ्याची साईज दाखवतो तुम्हाला. आखा असा आहे. नाही पहिला आका निचक निचक आका निचक मोबाईल ठेवला. असं असतं लॉक डायरेक्ट. ही साईज आहे मित्रांनो शिवऱ्याची. 2 भेटलं. अरे ते हातान द्यायचा. मित्र उलटा केला आम्हाला दाखवायचे आमचं कॉन्टॅक्ट कोण आहे मच्छी. वरच टाकू. वरच पण टाक. आता बाहेर काय नको चुकून खराब होऊन जाईल. हे घेतलं ना न्या दोरी. बघा मित्रांनो कसं आहे बघा कशा प्रकारे मासं हुसकवतात. मच्छी तर गुतले भरपूर पण ते आता आस्ते आस्ते काढायची सुरुवात करते. बघा मित्रांनो जाल पण काढायला घेतात आणि सोबत मच्छी काढतात. नुसतं शिवरं बघा बघा आख्यान टाकतात. नुसतं शिवऱ्यांचा काम करताना जाल यो बेकार आहे. 4 बोटी ते 6 बोटी अशी जाल्यांची साईज आहे ते. आणि यांना पण एक शिवरा लागलाय बघा. हा बघा शिवरा नुसता शिवरा मासेमारी जास्त. अजून भरपूर लागलं पण ती एकदम मोठी साईज नाही अजून समजू नये. सगळी मीडियम साईज आहे. ही बघा मित्रांनो आता शिवऱ्याची साईज थोडी वाढली बघा. यांना ही बघा मस्त तोंड तर दिसतंय. राठ्या हाय 2 किलोच्या आसपास असेल शिवरा. बघा साईज मस्त आहे बघा. शिवरा खतरनाक साईज बघा आरामात. बघा मित्रांनो अजून एक शिवरा आणि साईज आहे मस्त. कसा टाकलाय बघा आख्यामध्ये. ही बघा मित्रांनो बऱ्याच टायमानंतर एक कडकडीत साईज. अंदाज किती असेल वजन? 4 किलो 4.5-5 किलो. एकदा वरती करून दाखवा. बघा कसा गुतलाय. पहिला मोठा शिवरा आजचा बघा. कसली आरामात बा खतरनाक साईज. ओके आता काढतील. तिकडं पण त्यांना लागला एक बघा. ते पण काढतात. पण नुसतं शिवर बाबा. साईज बघा मित्रांनो. तोंड दाखवा. तोंड मेन बाबा. यो किती अंदाज? 8 किलो वा 7-8 किलो. खतरनाक साईज. डेंजर सीन आहे मित्रांनो. वरती आल्यावर तुम्हाला दाखवेन काय आहे ती शिवऱ्याची साईज. तिथपर्यंत तुम्ही लाईक करा. बघा यांचं 4 जाल काढून झाले. हे 2 आणि ते 2 आणि आता त्यांचा माल बघा एकदा. माल फक्त त्यांच्या 4 जालांचा माल आहे आणि अजून तिकडं ते काढतात. त्यांचं 2 जाल बाकीत बहुतेक. पिशवी काय का बाहेर कुठला एवढे आखे कुठं वजा ठेवते. त्याला मासे नाही जास्त 2-3 असते. कुठला काय पाहिजे पिशवी? पिशवी
खलशी देता हो असती असती मोबाईल घ्या मी उचलते. मित्रांनो उचलं नाही उचलं मी स्वतः 80 किलोचा आहे उन्ही झाले उचला नाही बघा आवरा भाव आहे त्या आता खेची तरी नेवायला लागेल बरोबर आहे. खाली पसरणं फोटो काढ. पहिलं सांगायचं ना मला उचलं नाही मित्रांनो अक्षरशः याच्या 90% 2-3 मासा मस्त भेटला 21 पिशवी आहे, अजून एक येवाची बाकी आहे. डेंजर काम बघा. मासा पण भेटलं चांगली सारी माशांची बघा. यो यो ये राक्षसाचा व्हिडिओ करायचा मित्रांनो. ही शिवळा एक काढ. लय वजन आहे, वजन अंदाजे सांगू शकत नाही. वजन काटापून मोरल आवरा यकुसा काय अजून दुसरा त्यांचा पाण्या नाही. एक शिवळा हाताने आणि माशाची साईज बघा तिलापी यो ऑलमोस्ट 1.5 किलोच्या आसपास असेल. कसली आहे बघा साईज डेंजर खतरनाक एकदम साईज. एकच चिवरा दाखवतोय त्याची साईज बघा. त्याचं तोंड ते बाजूला आहे साल्याचा कसा काराचा केस चावा बिवाचा नाही शिवळा नाही जाऊ. नाही चावं का दात आजगर अर्क चावं नाही सांगा. ही बघा शक्ती कला निघतंय चिकट तो एक शिवळा जातो. बाबा बाबा हे तो त्याने दिसतंय का उसा नाही कसला फोटो दाखव. किती किलो आहे? चालू आहे ना व्हिडिओ. 4 किलोच्या वरती आहे ना. साईज बघा मित्रांनो शेप तुम्हाला दाखवते बघा. खतरनाक साईज बेकार. एक फोटो घ्या. बघा मित्रांनो वजन करू 0-0 दिसते काटा. आता एकच चिवऱ्याचा फक्त वजन करू 7 किलो. दाखवा वरती वरती दाखवा. 7 किलो 200 खाली दाखवा. खाली टेकलाय नाही बघा. 7 किलो 200 ग्रामचा शिवरा. हॅलो हा ये व्हिडिओ कॉल कर म्हणा. हॅलो टाकू ना डबर त्या पिशीन टाक. चांगली झालं त्या पिशीन टाक. बंद करू का? म्हणजे या टाकून देऊ. मासं गवलं नाही रे. किती गवलं हे जरा एक नाही गवला ना. बंद करू डायरेक्ट केली हो. तर मित्रांनो एक शिवऱ्याचा फक्त वजन केला 7 किलो 200 ग्राम झाला. मासा तर तुम्ही बघला किती मोठा. हे अजून पर्यंत उचलं नाही कशी अशी सांगा. अजून यानपून लय मोठे आहे बघा. यान ठेवलाय तो शिवरा आणि यानपून मच्छी. अजून एक आखा यावाचा आहे. हिशोब नाही वजन काटा तुटला एवढी मच्छी. लाईक करा फॉलो करा. हॅलो हॅलो तर मित्रांनो यो शिवऱ्याचा आपण वजन केला. यो 7 किलो 200 ग्राम झाला आणि यो पण असेल 5 किलोच्या आसपास. कसला यो पोट फुगलाय पाणी पिऊन बघा. आणि जिवंतच आहेत दोन्ही आणि याच्यान पण अजून आहे भरपूर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता
अख्खा किती मोठा होता, पूर्ण भरलेला. आता त्याच्याने एक पण मासा नाही. इथं सगळी वरची आयती येणारी मंडळी आहे ना, त्याही नेली मच्छी. बारीक बारीक शिवरं फक्त याच्यामध्ये ठेवलं आणि तुम्ही बघू शकता 3-4 शिवरं फक्त याच्यामध्ये आहेत. आणि आता आपला दुसरा मेंबर आलन जाल वरती घेऊन. आता त्यांच्या पाठी पण दुसरा आका आहे पुणे, आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी साईज असेल आणि कमी मच्छी असेल, पण ठीक आहे. आता याच्यात बघू किती मच्छी आहे. पर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला मच्छी दाखवते. दुसरा आका पण उचला नाही. पहिला आका पण उचला नव्हता आणि दुसरा पण उचला नाही. खतरनाक साईज बघा. या मित्रांनो, या जाळ्याची पावर आणि याच्यात पण तुम्हाला साईज बघायला भेटेल. संपला. बारीक साईज नाही, कडकडीत साईज आहे शिवऱ्यांच्या. फिशिंग करायला लागलं काय करशील. घ्या चला निघा. आणखी कोण येते? अरे बाप, सॉरी आपला वजन करण्याचं. हा चालू मित्रांनो, वजन काटा. तर मला इंग्लिश माशाचं वजन दाखवते बघा, 0 आहे. साईज आहे डेंजर. तर मित्रांनो, या माशाचा तुम्हाला वजन दिसत आहे ना, तर थोडासा चुकीचा वजन आला. हा मासा ऑलमोस्ट 1.5 किलो क्रॉस होता, पण हा जो वजन दिसते ना, एवढा वजन नाही त्याचा. 1.5 किलो तो म्हणजे 1.5 to 1.6 kg पर्यंत याचा वजन होता ऑलमोस्ट. पण हा थोडासा चुकीचा वजन दाखवते. मीटर काटा थोडासा डाऊन होता. तर मित्रांनो, हा मासा ऑलमोस्ट 1.5 किलो पर्यंत होता. डेंजर. ठीक आहे येतो आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो. चला सगळं मोठं शिवरा आहे. असं तू झूम करून दाखवते गाडीत बसूच नाही. हे बघा डेंजर. मित्रांनो, गोरे पाण्याची मासेमारी आहे. आणि शिवरा एक आपण पकडलाय, तो गेलाय 7 किलो 200 ग्रॅम. दुसरा 5.5-6 किलो आहे. अशी मासेमारी आहे. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. भेटू अशाच कुठल्या तरी फिशिंगच्या रिलेटेड पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत